पण त्या लाभार्थीला ते घर मिळालंच नाही ना, त्याच्या नावावर होतं फक्त. त्याला लाभार्थीला ते घर मिळालंच नाही. अक्षरशः ती महिला, एक 90 वर्षाची महिला येऊन धरल्यानं आता गेल्या 15 दिवसापूर्वी वाढली ती महिला. तर 2 वर्षापासून आपण काय केलं? सगळे घर खाली करावे लागतील. आपण किती वर्ष केलं काय लक्ष काय दिलं त्या लोकांना नुकसान करण्याचे जाऊ तुमच्याकडे होती का सगळं? मला पटत नाही तुमचं, तुम्ही रिपोर्टिंग करता आहात त्याच्यासाठी मार्गवाढीचं काहीच कर्तव्य नाही. बरोबर आहे आपलं म्हणणं, मी आपल्या मताशी सहमत आहे. सहमत असून चालणार नाही. जळगाव शहर महानगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत आरोग्यविषयक विविध मुद्द्यांसह घरकुल आवास योजनेचाही आढावा घेण्यात आला। या बैठकीत आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मनपाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। शहरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं, आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी अशी बैठक घेण्यात आली। याच बैठकीत काही लाभार्थ्यांना घरकुलाची प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आली। मात्र या कार्यक्रमादरम्यान एका जुन्या आणि अत्यंत संवेदनशील प्रकरणाने पुन्हा एकदा सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं। बैठकीत उपमहापौर मनोज चौधरी यांनी सेवानिवृत्त अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांना थेट प्रश्न विचारत शिवाजीनगर घरकुल योजनेतील लाभार्थी वत्सलाबाई सोनवणे यांना प्रत्यक्ष घराचा ताबा का मिळाला नाही असा जाब विचारला। घर फक्त कागदावर देण्यात आले होते का? प्रत्यक्षात त्या महिलेला हक्काचं घर का मिळालं नाही? अखेर वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं, त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्या लाभार्थी अक्षरशः ती महिला वारली, ती आपल्याकडे येऊन जाते, तिच्या नावाने तिने घरपट्टी सुद्धा भरवली। मामा 3-4 वर्षाची जी बाकी होती ती घरपट्टी सुद्धा भरली, पण त्या लाभार्थीला त्या घरकुलाचा लाभ मिळालाच नाही, ते घरकुल मिळालं नाही। मामा नाही भाऊ, ते लोक तुमच्याकडे आले होते, ते आता मी बऱ्याच वर्षापासून फिरलाय, तर मी तुम्हाला त्याबद्दल सभागृहाला सांगू इच्छितो की नगरपालिकेने ज्यावेळेला घरकुलं मानली, ते शिवाजीनगर घरकुलचं अलॉटमेंट वाटप केलं, त्यांना ताबा पावत्या दिल्या, प्रत्येकाच्या नावाची ताबा पावती त्याला दिली, घरकुल त्याच्या ताब्यात दिलं, त्यांच्या सह्या घेतल्या, त्यानंतर ते घर सांभाळायचं काम कोणाचं आहे? जर एखाद्या व्यक्तीला घर दिलं, साहेब ऐका ना, आपण म्हणतात ते खरं आहे की ते घर सांभाळायचं घरकुल त्याला मिळालं, लाभार्थीला त्याचं होतं, पण त्या लाभार्थीला ते घर मिळालंच नाही ना, त्याच्या नावावर होतं फक्त. त्याला लाभार्थीला ते घर मिळालंच नाही। अक्षरशः ती महिला, एक 90 वर्षाची महिला येऊन धरल्यानं आता गेल्या 15 दिवसापूर्वी वाढली ती महिला, तिला पण घर देऊ शकलो नाही। आपण घरकुलांना करतो कशासाठी? मग भाऊ ते घर तिच्या आपण सांगायचं उद्योगाकडे साहेब, आपण एकाकडे सांगायचो की आपण पोलीस स्टेशनला अर्ज करा, पोलीस स्टेशनच्या साहेब म्हणायचे की तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि तुम्ही त्यांना गुन्हा दाखल करायला लावा, एवढं सुद्धा व्हायला गेलं नाही। कॅम्प करून ते लोकांचे काही अपराध असेल ते पूर्ण करून त्याच्यासाठी मार्गवाढीचं काहीच कर्तव्य नाही। बरोबर आहे आपलं म्हणणं, मी आपल्या मताशी सहमत आहे। सहमत असून चालणार नाही। नाही। तुम्ही नुसतं उत्तर देताय, पण त्याचं इम्प्लिमेंट काय करताय? मला पटत नाही तुमचं, तुम्ही रिपोर्टिंग करता आहात, कारण शासनाच्या विरोधात तुमचं काम चाललं असं दिसतंय मला। या प्रश्नावर सोनगिरे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या उत्तराने सभागृहातील सदस्यांचं समाधान झालं नसल्याची चर्चा बैठकीनंतरही सुरू होती। वत्सलाबाई सोनवणे या शिवाजीनगर घरकुल योजनेच्या मूळ लाभार्थी होत्या। या प्रकरणाचा प्रारंभीचा कारभार संबंधित अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याकडेच होता। त्यानंतर विविध प्रशासकीय स्तरांवर फाईल फिरत राहिली, कधी महानगरपालिका, कधी पोलीस ठाण्यात, विविध विभागांमध्ये कागदोपत्री प्रक्रिया सुरू राहिली, मात्र प्रत्यक्षात लाभार्थीला घराचा ताबा मिळूच शकला नाही। दरम्यान वत्सलाबाई यांनी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम, त्यानंतर ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला। काही महिन्यांपूर्वी त्यांनी आयुष्यभर माझं घर मिळालं नाही, आता माझं मरण तरी माझ्या घरात होईल का असा भावनिक प्रश्न उपस्थित केला होता। मात्र दुर्दैवाने त्यांच्या निधनापर्यंतही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। विशेष म्हणजे याच घरकुल योजनेतील झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात संबंधित आरोपींवर आर्थिक दंडाची तसेच तुरुंगवासाची कारवाई झाली होती। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत मूळ लाभार्थी असलेल्या वत्सलाबाई सोनवणे यांनाच त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वत्सलाबाईंच्या निधनानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं असून त्यांच्या नावावरील घर दुसऱ्याच्या ताब्यात कसे गेले, त्याला जबाबदार अधिकारी कोण, निर्णय प्रक्रियेत नेमकी चूक कुठे झाली आणि दुर्लक्ष करणाऱ्यांवर
कारवाई का झाली नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये. दरम्यान नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांसमोर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून जबाबदारी निश्चित करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. वत्सलाबाई सोनवणे ह्या आज हयात नसल्या तरी त्यांच्या संघर्षाने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे बघा, ज्या घरकुल धारकांना, ज्या लाभार्थींना जे काही घरं दिले गेले, ते आम्ही आज एक जे अध्यक्ष राजूभाऊ भोये असतील, खासदारताई असतील, यांना आम्ही काही सूचना केल्यात, म्हणजे मांडल्यात की आमच्या ज्या सूचना होत्या त्या, की ज्या घरकुल धारकांना ज्या घरं वाटप झाली होती, ते घरकुल धारक आज 90% तिथं राहत नाही. तिथं भाडेकरू याचा उपयोग घेत आहेत. आणि एक मागे ज्या महिला जवळपास 90 वर्षाच्या ज्या आजी होत्या, त्यांनी वारंवार माझ्याकडे गेल्या 6 महिन्यापासून तक्रार केली होती की ते घर मला मिळत नाहीये, ते माझ्या नावावर आहे, मी घरपट्टी सुद्धा त्याची आकारली, ती मी भरते. आणि त्या पद्धतीने तिने अर्ज करून करून अक्षरशः ती महिला आज वारली. तर त्याचं दुःख आम्हाला राहील की आम्ही ते काम करू शकलो. आणि मी वारंवार अधिकाऱ्यांना, जे संबंधित अधिकारी होते, त्यांना सूचना केल्या होत्या की आपण तिथं जाऊन पाहणी करून चौकशी करा आणि त्या चौकशीचा आपले जे काही अहवाल असतील ते सादर करण्यात यावं. त्या निदान की त्या महिलेला एक न्याय मिळेल असा आमचा उद्देश होता. पण आता पुढचे जे काही, आज मी खासदारताईंनाही विनंती केली आणि आयुक्त साहेबांनाही विनंती केली आहे की जे काही घरकुल आपण वाटल्या गेले, त्या घरकुलांमध्ये आज आपण बघितलं असेल तर ते लाभार्थी नाहीच आहेत. तर आमचं एवढंच म्हणजे प्रशासनाला असेल किंवा सर्व जेवढे काही बैठकीचे जे काही अध्यक्ष होते त्यांना आम्ही म्हणजे विनंती केलेली आहे की आपण त्याची शहानिशा करून जे घरकुलात जे मूळ मालक ज्यांना लाभार्थ्यांना दिलं असेल, ते लाभार्थी नसेल तर त्याचे एक आपण व्हेरीफाय करून त्यांच्यावर काय कारवाई करता येईल. किंवा जे आज 22,000 घरकुल आपण परत म्हणतो की लाभार्थी 22,000चा आकडा आपल्याकडे आहे की त्यांना घरकुल पाहिजे आहेत, तर त्या लोकांना ते घरकुल दिले पाहिजे, हीच आम्ही विनंती केली आहे. एकीकडे जर बघितलं तर या ठिकाणी मनपाचे अधिकारी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी स्टॅम्प पेपरवर ते राहतात, मूळ मालक राहत नाही. आपणही तो मुद्दा उपस्थित केला हे होता. बघा, मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही सांगेल की आपण जे काही त्यांनी ज्या घर मालकाने, मूळ मालकाने, म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी कधी करार करून दिला असेल 100 रुपयाचा स्टॅम्प सादर करावा. तो सादर केल्यामुळे आज त्या स्टॅम्पला गेल्या 6 महिन्यापासून आम्ही सांगतोय ना वारंवार की तुम्ही त्या समोरच्याकडनं स्टॅम्प मागवा, किंवा त्याने भाडेकराला करून दिलं नाही, असं कोणत्याही पद्धतीचं झालेलं नाहीये. आणि शेवटी ती महिला, आम्ही सिटी पोलीस स्टेशनलाही अधिकाऱ्यांना सांगितलं की यांचं आपण ऐकून घ्या आणि काय करता आपण यांना मदत केली पाहिजे. पण शेवटी अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा मनपाचा विषय आहे, मनपाने कायदेशीर जो अधिकारी प्रमुख असेल त्यांनी तिथे येऊन फिर्याद नोंदली पाहिजे. पण अशा पद्धतीने काही झालेलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या कुटुंबाला या प्रकरणाला न्याय मिळणार का, याकडे जळगावकरांचं लक्ष लागलंय.